राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना आणि त्यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत असताना राज्यातील हॉस्पिटल्स जे आहेत, दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, त्याची स्वच्छता करण्यासाठी एक टेंडर देण्यात आलं होतं। हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे, हे टेंडर जे आहे ते वर्षाला 638 कोटी, तर 5 वर्षाचे तब्बल 3190 कोटी रुपयांचं हे टेंडर देण्यात आलं होतं। मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टेंडरला जे आहे, या निर्णयाला जी आहे ती स्थगिती दिलेली आहे। हे सगळं जे काम आहे ते पुण्यातील BSA कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला भेटलं होतं आणि त्या कंपनीचे CEO बाळासाहेब कदम माझ्यासोबत आहेत। कशा प्रकारे हे काम भेटलं होतं, कधी काम तुम्ही भरलं होतं? 1 जुलै 2024 ला याची निविदा प्रसिद्ध झाली होती आणि त्या निविदेमध्ये आम्ही बघितलं होतं। बरं, किती कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता आणि तुम्हाला हे काम कशा प्रकारे भेटलं होतं? हे 12 ते 13 या कंपन्यांनी भाग घेतला होता। बरं, आणि 5 ते 6 कंपन्या क्वालिफाय झाल्या। बरं, हे काम नेमकं किती रुपयांचं होतं? आता तुम्ही काम हे चालू केलेलं आहे का, किंवा किती प्रमाणात हे काम चालू आहे? माझ्याकडे ही याची जी कंत्राटची व्हॅल्यू आहे ती 570 कोटीची आहे। 638 कोटीची तुम्ही म्हणता ती कदाचित प्रशासकीय मान्यता आहे, पण ती नंतर कमी होऊन 570 कोटी झाली। म्हणजे 570 कोटी रुपये एका वर्षाचे, आणि ते तसंच पुढे 5 वर्ष तुम्ही काम करणार आहात? हो। बरं, आता कुठे कुठे तुमचं काम चालू आहे? आता मी बऱ्याचशा सर्कलला काम चालू केलं होतं। बरं, तर अजून मला एक्झॅक्ट त्यातले आकडा मी तुम्हाला सांगून नंतर। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना हे तुम्हाला काम मिळालेलं होतं, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कामाला स्थगिती दिली, याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, काही माहिती नाहीये तुम्हाला। मग हे जे काम तुम्ही मिळवलं, तर आता काम चालू केलं म्हणताय, राज्यभरातील किती संस्थांमध्ये किंवा किती दवाखान्यांमध्ये तुमचं काम सध्या सुरू आहे? नाही, तेच मी तुम्हाला चौकशी करून सांगेल। बरं, ज्यावेळेस हे काम भरलं त्यावेळी किती संस्थांचं, म्हणजे तुम्हाला टेंडर जे असेल एकूण किती दवाखान्यांमध्ये हे काम तुम्ही करणार होता? ते सध्या 2500च्या वरती ते संस्था आहे। बरं, 2500च्या वरती, 2500च्या आसपास तुम्ही काम करणार होता? 2500 पेक्षा जास्त आहे। बरं, आणि हे जे काम भरलं तुम्ही, त्यावेळेस तानाजी सावंतांसोबत तुमचं काय बोलणं झालं होतं, किंवा तुमचे नातेवाईक आहेत, किंवा काय तुमचे काय चर्चा झाली होती का? नाही, तसं काही संबंध नाही। मी निविदा प्रसिद्ध झाली होती, मी निविदेमध्ये भाग घेतलेला। बरं, मग आता या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे, हा मोठा निर्णय होता, याला स्थगिती देण्यात आलेली आहे। तुम्हाला काय वाटतंय, नेमकं काय कारण असावं या निर्णयाला स्थगिती दिली? निधी अभावी काहीतरी चालू आहे एवढं मला माहिती। बरं, मग तुमची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही म्हणताय की काम चालू केलेलं आहे, तुम्ही या कामासाठी आतापर्यंत अभियांत्रिकी पद्धतीने हे स्वच्छता होणार होती, किती पैशाची खरेदी केलेली आहे, किंवा या कामासाठी किती मनुष्यबळ तैनात केलेलं आहे? मी ते सांगतो तुम्हाला की मी किती संस्था आणि किती मनुष्यबळ किती झाले हे मी आकडे बघून मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकतो। तरी आम्ही बऱ्यापैकी ती इन्व्हेस्टमेंट असेल ती करोड रुपयामध्येच आहे। बरं, शासन निर्णयानुसार तुम्हाला हे काम चालू कधीपासून करणं अपेक्षित होतं, तुम्ही कधीपासून चालू केलंय? आमच्या कराराप्रमाणे 1/10 पासून करायला पाहिजे होतं, मी ते 1/10 पासून केलेलं आहे, पण तेव्हा मी काही प्रमाणात केलंय। जेवढ्या आमच्याकडे मशीन आलेल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही चांगलं, काही मशीन मोबिलायझेशन मध्ये आहे। बरं, म्हणजे काही मशीन्स तुम्ही घेण्याच्या तयारीत आहात? ऑलरेडी घेतलेले आहेत आम्ही, मोबिलायझेशन मध्ये येत आहे। मग आतापर्यंत जे काम केलंय त्याचं तुम्हाला काही शासनाकडून पैसे भेटलेले आहेत, की नेमकं कुठपर्यंत ही प्रक्रिया आहे? नाही, हे कसं इम्प्लिमेंटेशन फेज मध्ये असल्यामुळे आम्ही त्याचं अजून बिलिंगच केलेलं नाही, त्यामुळे शासनाकडून आम्हाला 1 रुपयाही मिळालेला नाही। बरं, मग आता हे सगळं काम थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो। तुम्ही सगळी प्रक्रिया पार पाडलेली आहे, पुढची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे? बघ, आम्ही डिपार्टमेंटची चर्चा करून सांगू। म्हणजे आता तुम्ही अजून तरी तुमच्याकडे जो शासनाचा निर्णय झालेला आहे कामाला, या निर्णयाला स्थगिती देण्याचा, तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, तुमचा या क्षणाला पण काम चालू आहे? काही प्रमाणात काम चालू आहे। जर शासनाने असा निर्णय घेतलेला असेल आणि तुम्हाला अधिकृतरित्या जर कळवलं, तर तुम्ही याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे? योग्य ते मार्गदर्शन करून। बरं, आता तुम्हाला कुठलेही पैसे या कामासाठी भेटले नाहीत, तुम्ही काम तर सुरू केलेलं आहे? हो। आपण पाहतोय की BSA कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे CEO हे होते, खरं तर यांना हे काम भेटलं होतं, वर्षाला 638 कोटींच्या आसपासचं हे काम होतं, आणि त्यांनी काही प्रमाणात राज्यभरात यांत्रिक पद्धतीने रुग्णालयांची स्वच्छता करायला सुरुवात देखील केलेली आहे। मात्र पैसे त्यांनी आतापर्यंत शासनाकडून कुठलेही त्यांना भेटलेले नाहीत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार आता यांच्या जे काम सुरू आहे त्याला स्थगिती दिलेली आहे,
पुढची भूमिका जी आहे ती ते नंतर सांगतील किंवा न्यायालयात जातील किंवा मुख्यमंत्र्यांना भेटतील, त्याबाबत त्यांनी स्पष्ट कुठलीही भूमिका आता सांगितलेली नाहीये. मात्र त्यांच्या या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन सुशांत रावसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.